कोकणामधील शांत समुद्र किनारा असलेलं एक सुंदर गाव म्हणजे अंजर्ले. इथे पाहण्यासारखं खूप काही, जसं की कड्यावरील गणपती मंदिर, लाईट हाऊस आणि विस्तीर्ण असा समुद्रकिनारा. चला तर मग माझ्यासोबत गणपती बाप्पाच्या दर्शनाला. हे मंदिर 1780मध्ये पहिल्यांदा बांधले गेले होते. त्याच्या आधी हे मंदिर समुद्रकिनारी होते आणि त्याचा इतिहास 12व्या शतकापर्यंत जातो. आजही जुन्या मंदिराचे अवशेष समुद्राला ओहोटी आल्यावरती दिसतात. मंदिराचा परिसर खूप सुंदर. शेजारीच ना एक तळं आहे. त्या तळ्यामध्ये इथे खूप सारे कासव पाळलेले आहेत. मंदिराच्या अवतीभोवती पार्किंगची जागासुद्धा भरपूर. मंदिराच्या परिसरात ना खूप सारी छोटी छोटी दुकानं आहेत. तिथे तुम्हाला कोकणी पदार्थ मिळतात. इथल्या दुकानांमध्ये वस्तू थोड्याशा महाग मिळतात, गावामध्ये स्वस्त. या मुख्य मंदिर परिसरामध्ये 2 मंदिरं आहेत. एक जे तुम्हाला दिसतंय पांढऱ्या आणि मोठ्या शिखराचं, ते म्हणजे गणपती मंदिर, आणि त्याच्या शेजारी आहे शंभू महादेवाचं मंदिर. या मुख्य मंदिरापासूनच एक 100 ते 200 मीटर अंतरावर, जसे की तुम्हाला ही पाऊलवाट दिसतीये, त्या पाऊलवाटेनं सरळ गेल्यावरती एक छोटंसं मंदिर लागतं. त्या छोट्याशा मंदिरामध्ये एक पाऊल कोरलेलं आहे एका दगडामध्ये. तर असं म्हणतात की ते पाऊल म्हणजे प्रत्यक्ष गणपती बाप्पाचं पाऊल आहे. ही अशी इथली एक छोटीशी आख्यायिका आहे. आत्ता हे शूटिंग करताना लॉंग वीकेंड होता, त्याच्यामुळे गर्दी थोडी जास्त दिसते आहे. अदरवाईज मंदिर परिसर खूप शांत आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा अगदी मनाप्रमाणे होऊ शकतं. तर या मंदिरामध्ये यायचे 2 रस्ते. जर तुम्ही अंजर्ले गावात मुक्कामाला असाल तर तिथून तुम्ही एक 100 ते 150 पायऱ्या चढून या टेकडीवरती येऊ शकता, किंवा गावापासून एक 3 ते 4 किलोमीटरचा एक लांब फेरफटका मारून तुम्ही कारने इथं येऊ शकता. आपल्या बाप्पाचं तर दर्शन झालं, आता कुठे जायचं? हा शांत समुद्रकिनारा, तिथून मावळणारा सूर्य आणि या समुद्रामध्ये एक सुंदरशी आणि ती लहानशी बोट जाताना दिसतीये. किती सुंदर दृश्य आहे ना. पण हे सुंदर दृश्य आपण जर उंचावरून म्हणजेच लाईट हाऊसमधून जर बघितलं तर बरोबर. आता आपण जाणार आहोत या लाईट हाऊसच्या भेटीला. अंजर्ले गावामध्ये शेजारी असलेल्या एका टेकडीवर हे लाईट हाऊस गव्हर्नमेंटने बांधलेलं आहे. ऑलमोस्ट 10 ते 12 मजली बिल्डिंग इतक्या उंचावरती हे लाईट हाऊस आहे. आपण ना अगदी या लाईट हाऊसच्या शिखरापर्यंत जाऊ शकतो. जिथं प्रत्यक्ष लाईट लागते ना, आपण तिथेपर्यंत जाऊ शकतो. इथून दिसणारा व्ह्यू म्हणजे कमालच, खूप कमाल.
म्हणजे अंजर्लेमध्ये आल्यानंतर लाईट हाऊसमध्ये गेल्याशिवाय आपली अंजर्लेची ट्रिप पूर्ण होऊ शकत नाही. ज्यावेळी हा व्हिडिओ शूट केला त्यावेळेस लाईट हाऊस फक्त संध्याकाळचं 4 ते 5 या वेळेत चालू होतं. साधारण ते 6:15पर्यंत पण उघडं ठेवतात. पर पर्सन एंट्री फी जी आहे ती मात्र 10 रुपये. लाईट हाऊसच्या परिसरामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी त्यांनी काही गोष्टीसुद्धा तेथे बांधलेल्या आहेत. लाईट हाऊसच्या वरच्या मजल्यावर जाऊन फोटो काढण्याचा मोह आम्हाला तरी आवरला नाही. मग तुम्ही कधी येता या लाईट हाऊसला व्हिजिट द्यायला? आणि हो, इथे पार्किंगला जागासुद्धा भरपूर आहे, त्याच्यामुळे नो टेन्शन. म्हणजे अख्खा डोंगरच तो तुमच्यासाठी आहे. लाईट हाऊस बघून झालं, बाप्पाचं दर्शनसुद्धा घेऊन झालं. आता आपण जाऊयात बीचवरती. अंजर्ले गावात आणि अंजर्लेच्या आसपास बघण्यासारखं खूप काही आहे. पण अंजर्लेचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या नारळाच्या बागा आणि इथे पसरलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा. इथला समुद्रकिनारा खूप स्वच्छ, शांत आणि सुंदर आहे. आणि हा समुद्रकिनारा स्पेशली म्हणजे फॅमिलीज आणि कपल्ससाठी खूपच सुरक्षित. इथे हुल्लडबाजी किंवा दारू पिऊन दंगामस्ती असे प्रकार अजिबात होत नाहीत, किंवा झालेच तर खूपच कमी, अगदी अपवादात्मक. व्हिडिओ शूटिंग करताना योगायोगाने या 2 बैलगाड्यांची शर्यत व्हिडिओमध्ये कॅप्चर करता आली. हा बीच खूपच सुंदर आहे आणि खूपच शांत. तुमच्या जोडीदारासोबत या बीचवरती एक लॉंग वॉक म्हणजे एक पर्वणीच. या बीचवरती संध्याकाळचं वाहणारं थंड हवा, पडणारी ती सूर्याची किरणे आणि रंग बदलत जाणारा तो सूर्य, याची एक मजा वेगळीच बनून जाते आणि वातावरण पूर्णपणे रोमॅन्टिक होऊन जातं. त्यामुळेच हा माझा आणि माझ्या वाईफचा खूप आवडता बीच आहे. एकतर पुण्यापासून जवळ आणि स्वच्छ, सुंदर आणि त्याहीपेक्षा म्हणजे सुरक्षित. तर अशा प्रकारे आमची अंजर्लेची ट्रिप झाली. तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा.